नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मग मित्रांनो, तुम्ही ट्रेलिंग स्टॉप लॉसबद्दल बऱ्याचदा ऐकलं असेल किंवा त्याबद्दल तुम्हाला थोडंफार माहीतही असेल. परंतु मित्रांनो, ट्रेलिंग स्टॉप लॉस म्हणजे नक्की काय, तो वापरायचा कसा, तो लावायचा नक्की कुठे, जेणेकरून तुमचा ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट होऊन तुम्हाला फायदा होऊ शकतो. कारण मित्रांनो, ट्रेलिंग स्टॉप लॉस हा यासाठीच लावला जातो की तो हिट व्हावा, कारण तुमचा त्यामध्ये फायदा असतो. तर मग चला आजच्या व्हिडिओमध्ये हेच जाणून घेऊयात की ट्रेलिंग स्टॉप लॉस म्हणजे नक्की काय, सिस्टीममध्ये तो तुम्ही कसा लावू शकता आणि त्यानंतर तुम्ही त्याच्यातनं फायदा कसा मिळवू शकता, जास्तीत जास्त पैसे कसे मिळवू शकता किंवा पॉईंट्स गेन करू शकता, हेही आपण या व्हिडिओतनं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मग मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात. तर मित्रांनो, हा आहे निफ्टीचा चार्ट आणि आता आपण यामध्ये पाहूयात की कशा पद्धतीने तुम्ही ट्रेलिंग स्टॉप लॉसचा यूज करू शकता. मित्रांनो, इथं तुम्ही पाहू शकता की मार्केट इथे डीप झालं आणि डीप झाल्यानंतर साहजिकच इथे एक मार्केटने सपोर्ट बनवला. सपोर्ट बनवल्यानंतर जसा इथे नेकलाईनचा ब्रेकआउट आला तसा तुम्ही ट्रेड घेतला असं आपण इनिशिएट करूयात, समजून घेऊयात. म्हणजेच तुम्ही इथे ट्रेड घेतला असं आपण समजूयात. मग यानंतर इथे जेव्हा तुम्ही ट्रेड घेणार तेव्हा सगळ्यात सुरुवातीचा तुमचा स्टॉप लॉस कुठे असणार आहे. जर आपण छोटा स्टॉप लॉस ठेवायचा म्हटला तर आपण इथे ठेवू शकतो, परंतु जर आपल्याला योग्य स्टॉप लॉस ठेवायचा असेल तर आपण इथे ठेवू शकतो, कारण हा त्याचा लो आहे आणि यानंतर मार्केट खाली गेलेलं नाही, म्हणजेच हा स्विंग आपण स्टॉप लॉस ठेवू शकतो. आता आपण ट्रेलिंग स्टॉप लॉसचा यूज कसा करणार, म्हणजेच जेव्हा आपण ट्रेड घेतो तेव्हा आपण ट्रेलिंग स्टॉप लॉसचा इमिजिएट वापर करू शकत नाही, कारण ती जी किंमत असते ती आपण घेतलेल्या किमतीच्या आसपासच फिरत असते. त्यामुळे स्टॉप लॉस हिट होण्याचे चान्सेस खूप मोठे असतात, म्हणून आपण स्टॉप लॉस इथे ठेवला. त्यानंतर मार्केट तुम्ही पाहू शकता की मार्केटनं हा एक स्विंग बनवला आणि मार्केट वरती गेलं. मग मार्केट जेव्हा इथे गेलं तेव्हा आपण इथे हा जो स्विंग क्रिएट झाला इथे आपण आपला स्टॉप लॉस आणून ठेवणार, म्हणजेच कॉस्ट टू कॉस्ट आपण आणून ठेवणार. त्यानंतर मार्केट जेव्हा इथे एक हाय बनवून इथे गेलं, वरच्या बाजूला गेल्यानंतर खाली एक स्विंग क्रिएट झाला. हा स्विंग क्रिएट झाल्यानंतर आपण इथला स्टॉप लॉस उचलणार आणि इथे ठेवणार. आता इथे आपला स्टॉप लॉस आल्यानंतर मार्केट पुन्हा वरती गेलं आणि मार्केटने एक डीप दिला, परंतु आपण घेतलेल्या लेवलला मार्केट आलं नाही मित्रांनो, मार्केट त्याच्यावरच राहिलं. म्हणजेच मार्केट जेव्हा पुन्हा इथने वर जात आहे, वरती गेल्यानंतर जेव्हा वरती एक टॉप बनवला तेव्हा आपण आपला जो SL आहे तो इथला काढून आपण इथे ठेवला. म्हणजेच काय मित्रांनो की आपलं नुकसान होण्याचे चान्सेस हे फार कमी झाले, कारण जसं मार्केट स्विंग क्रिएट करत गेलं आपण त्याचा स्टॉप लॉस जो आहे तर तो आपण वर सरकवत गेलो. म्हणजेच काय, मार्केट स्विंगच्या खाली जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण विकण्याचा काही प्रश्नच येत नाही. म्हणजे फार तर आपलं नुकसान किती होईल, जो शेवटचा लास्ट स्विंग असेल की जिथे मार्केट पुन्हा खाली येईल, तर अशा ठिकाणी आपलं फक्त अगदी थोडंसं नुकसान होईल, जे आपण तुम्हाला पुढेही दाखवूयात. अशा पद्धतीने आपण ट्रेलिंग स्टॉप लॉसचा यूज करू शकतो, चढत्या मार्केटमध्ये सुद्धा आणि उतरत्या मार्केटमध्ये सुद्धा. जसं आपण पाहू शकतो की इथं मार्केट जे बाउन्स झालं खालच्या बाजूला, तर आपण समजा की इथे जर समजा कुठे ट्रेड घेतला तर आपण इथे ट्रेड घेतल्यानंतर आपण इथे आपला स्टॉप लॉस ठेवणार आणि मार्केट जसं खाली येणार तसं आपण आपला जो स्टॉप लॉस आहे तो खाली आणत जाणार. म्हणजेच इथे मार्केटने कन्सॉलिडेशन केलं. ह्या फेजमध्ये आपण जेव्हा मार्केट याच्या खाली जाईल तेव्हा आपण इथे स्टॉप लॉस आणून ठेवणार. अशाच पद्धतीने आपण स्टॉप लॉस ट्रेल करत राहणार. परंतु आपला स्टॉप लॉस कधी आणि कसा हिट होतो तेही आपण जाणून घेऊयात. आता तुम्ही जर पाहिलं मित्रांनो तर पहा, इथे आपला स्टॉप लॉस हिट झालाय, कारण हा आपला लास्ट स्विंग आहे आणि मार्केट इथनं वरती गेल्यानंतर पुन्हा बाउन्स झालं आणि बाउन्स झाल्यानंतर आपला स्टॉप लॉस इथे कुठेतरी मार्केटने हिट केला. पण त्याच्या आधी तुम्ही पहा मित्रांनो की आपल्याला मार्केटनं रॅली किती मोठी दिली आहे. समजा आपण इथे वरती मार्केट आल्यानंतर जर समजा इथे कुठे ह्या एरियामध्ये जर आपण कुठेही बाईंग केलं असेल आलं लक्षामध्ये, तर मार्केटने आपल्याला किती मोठी रॅली दिली आहे तुम्ही पाहू शकता, एवढी मोठी. आणि ही केवळ आपण ट्रेलिंग स्टॉप लॉसच्या जीवावरती ही मार्केटमध्ये रॅली आपण प्रूव्ह करू शकलो किंवा मग आपण ती चालवू शकलो. म्हणजे तुम्ही पहा की जिथे कुठे मार्केटने प्रिव्हियस स्विंग क्रिएट केला तर तो स्विंग मार्केटनं ब्रेक केलेला नाही. इथे आपण पाहू शकतो इथे मार्केट आलं, इथल्यानंतर इथे मार्केट आलं. इथे जर समजा आपण आपला स्टॉप लॉस ठेवला तर मार्केट पुन्हा वरच्या बाजूलाच राहिलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मार्केट पुन्हा गॅप अप ओपन झालं आणि पुन्हा
आपला स्टॉप लॉस ट्रेल करत 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 मार्केट वरती गेलं आणि इथे कॉस्ट टू कॉस्ट आपला स्टॉप लॉस आला, परंतु इथे आपला स्टॉप लॉस हिट होणार नाही हे लक्षात ठेवा, कारण इथे वीक बनलेली आहे. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा ती कॅन्डल आपण घेतलेल्या प्राइसच्या खाली जाऊन बंद होईल ना, तेव्हाच आपला स्टॉप लॉस आपण हिट करायचा असतो. म्हणजेच तुम्ही पहा की इथे मार्केट आलं, इथे आपण आपला स्टॉप लॉस ठेवला, पण इथे कॉस्ट टू कॉस्ट आल्यानंतर इथे फक्त वीक तयार झाली, कॅन्डलची बॉडी वरती क्लोज झाली, त्यामुळे आपला स्टॉप लॉस इथे सुद्धा हिट होणार नाही. परंतु हा जो आपला लास्ट स्विंग आहे, इथे मात्र मार्केटनं आपला स्टॉप लॉस हिट केलेला आहे. मार्केट वरती जाऊन बाउन्स करून खाली आलं आणि अशा ठिकाणी आपला स्टॉप लॉस हिट झाला. आता यामध्ये आपल्याला फायदा खूप जास्त झाला आणि नुकसान फार कमी. तर मग अशा पद्धतीनं आपण स्टॉप लॉसचा वापर करायचा असतो. आता आपण सेम उदाहरण आपण टायटनच्याही चार्टवरती घेऊयात. इथे तुम्ही पाहू शकता की सेम ॲज काइंड ऑफ, समजा तुम्ही टायटनच्या स्टॉकमध्ये इथे कुठेतरी समजा एंट्री घेतली, ह्या एवढ्या भागामध्ये तुम्ही कुठेही एंट्री घेतलीत की जिथं मार्केट रिव्हर्स फिरले आणि प्रिव्हियस जी काही कॅन्डल आहे तर त्याचा जो हाय आहे तो ब्रेक करून मार्केट वर चालले, तर तुम्ही या एरियामध्ये कुठेही एंट्री घेऊ शकता. आणि इथे एंट्री घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता की मार्केट पुन्हा स्विंग बनवत वरती चालले आणि तुम्ही प्रत्येक स्विंगला तुमचा स्टॉप लॉस खालचा उचलून तुम्ही वर प्लेस करू शकता. पुन्हा मार्केट इथे आलं तर तुम्ही इथला स्टॉप लॉस उचलून इथे हिट करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही स्टॉप लॉसचं ट्रेलिंग करून तुम्ही आपला फायदा वाढवत नेऊ शकता. हे सगळ्यात सोपं आणि सिंपल काम आहे मित्रांनो. आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला जर एखाद्या स्पेसिफिक सब्जेक्टवरती, टॉपिकवरती जर तुम्हाला माहिती हवी असेल तर तसं तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आपण लवकरच त्यावरती व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करूयात. धन्यवाद.